हा एक अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे. झिरो वेस्ट कुकिंग म्हणजे काय, तर कोणत्याही पदार्थाचा पुरेपूर वापर करायचा. म्हणजे भाज्यांमध्ये प्रामुख्यानं आपण त्याचे देठ असतील किंवा त्याच्या बिया असतील किंवा त्याचे मधले जो गाभा असतो तो टाकून देतो अनेक वेळेला. म्हणजे समजा कोबी, फ्लावर यासारख्या गोष्टी असतील तर त्याचा मधला जो दांडा असतो तो आपण टाकून देतो. त्याच्याशिवाय काही पदार्थ असे आहेत की त्याची वरची साल आपण टाकून देतो. पण झिरो वेस्ट कुकिंग मध्ये या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. आज अशीच एक आपण झिरो वेस्ट कुकिंग ची डिश करणार आहोत. आज आपण करणार आहोत दोडक्यांच्या सालीची चटणी किंवा दोडक्यांच्या सालीचा खरडा. अतिशय चवीला उत्कृष्ट लागणारा पदार्थ. एकदा केला तर वारंवार कराल याची मला खात्री आहे. चला तर मग करूया हा अतिशय चविष्ट असणारा दोडक्यांच्या सालीच्या खरड्याचा किंवा दोडक्यांच्या सालीच्या चटणीचा व्हिडिओ. आता मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण या दोडक्याच्या चटणीसाठी किंवा दोडक्याच्या खरड्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. आता बाजारात छान असे दोडके यायला सुरुवात झालेली आहे. आता या दोडक्यांमध्ये सिलेक्ट करताना एक लक्षात ठेवा की जास्त जून दोडके घ्यायचे नाही, नाहीतर मग त्याची साल अतिशय जून होत जाते आणि त्यामुळे आपल्याला ते वापरता येऊ शकत नाही. कोवळे दोडके घ्या. त्याच्यानंतर कोथिंबीर थोडी जास्त लागते. आपण साधारण एक मूठभर कोथिंबीर घेणार आहोत. मिरच्या साधारण 8 ते खरडा म्हटल्यानंतर मिरच्या आल्याच, म्हणजे इथं आपण साधारण 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. जिरे घेतलेले आहेत. जिरे आपल्याला साधारण 1 चमचा जिरे लागतील. लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला थोड्या लागतात. साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या लागतील आणि चवीनुसार मीठ. आणि याच्या बरोबरीने याच्यामध्ये थोडस म्हणजे साधारण चमचाभर तेल लागणार आहे. नो ऑइल कुकिंग म्हणलं तरी चालेल. या सगळ्या गोष्टींचा वापर करून ही आपली आजची दोडक्याच्या सालींच्या खरड्याची किंवा दोडक्यांच्या सालीची चटणी करणार आहोत. चला तर मग आपण ही करायला सुरुवात करू. आता सर्वात पहिल्यांदा आपण या दोडक्याच्या दोन्ही बाजूचे भाग जे आहेत ते थोडे थोडेसे कापून घेणार आहोत. मधोमध दोडक्याचे साधारण 3 भाग करून घेणार आहोत आपण, म्हणजे आपल्याला त्याच्याबरोबर काम करणं सोपं जातं. आता या झिरो वेस्ट कुकिंग मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की वेस्ट किंवा नको असलेले घटक तर वापरत असतोच. कारण आयुर्वेद शास्त्र असं म्हणतं की या सगळ्या पदार्थांचे सगळे महत्वाचे गुण जे असतात ते याच्या सालींमध्ये आणि बियांमध्ये जडलेले असतात आणि आपण त्याच प्रामुख्याने टाकून देतो. आता हे जे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण त्याच्या साली काढून घेणार. या पद्धतीने एखादा पिलर घ्या आणि पिलरच्या साह्यानं आपण या साली ज्या आहेत त्या व्यवस्थित काढून घेणार आहोत. याचा आपल्याला दुहेरी फायदा होतो. म्हणजे एका बाजूला आपण याच्या टाकाऊ भागांचा वापर तर करतोच, त्याचा फायदा असा आहे की एकतर पोषक घटक मिळतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पर्यावरणाला सुद्धा यांना फार मदत करतो. म्हणजे याचे जे टाकाऊ भाग आहेत आपण ते वापरत असल्यामुळे ते कचरा सुद्धा आपण कमी करतो. म्हणजे घनकचरा प्रदूषण ही आजच्या जगाची एक सगळ्यात मोठी समस्या आहे. या पद्धतीनं सगळ्या दोडक्यांच्या साली आपण काढून घेणार आहोत. आता मित्रांनो, हे आपले दोडक्याचे सगळे साली काढून झालेले आहेत आणि ह्या ज्या साली आहेत या सालींचा वापर आपण ही चटणी करण्यासाठी करणार आहोत. आणि हा दोडका जो आपण सोलून घेतलेला आहे हा दोडका आपण भाजीसाठी वापरणार आहोत. चला तर मग करूया ही आपली आजची दोडक्याच्या सालीच्या खरड्याची किंवा दोडकीच्या सालींच्या चटणीची रेसिपी. मित्रांनो, आता आपण हा खरडा किंवा चटणी करायला सुरुवात करूया. याच्यासाठी अतिशय कमी म्हणजे साधारण 1 चमचा ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. दोन चमचे तेल आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. या तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. त्या मिरच्यांमध्येच आपण लसूण घालून घेणार आहोत. यामध्ये
या दोडक्याच्या शिरा घालून घ्यायच्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोडके व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या पहिल्यांदा आणि मग त्याच्या शिरा काढा. आता हे सगळं आपल्याला जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, खमंग परतून घ्यायचं आहे. हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत. मित्रांनो, या दोडक्यांच्या सालीसाठी आपण भाजून ठेवलेल्या दोडक्याच्या साली, त्याच्यानंतर मिरची, लसूण आणि जिरे हे थंड झालेलं आहे. आता आपण हे यासारख्या दगडी खलबत्त्यामध्ये घेऊन हे चांगलं कुटून घेणार आहोत. खरडा किंवा चटणी किंवा यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्यानं या दगडी पाट्यावर, वरवंट्यावर किंवा खलबत्त्यामध्येच केल्या जातात. कारण त्याची चव जी सगळी असती दगडामध्ये केल्यानंतर येणारी ती अतिशय सुरेख लागते. त्यामुळे आपण या दगडी खलबत्त्याचा वापर करणार. आता मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी बारीक कुटून घेणार आहोत. अशा तऱ्हेने मित्रांनो ही आपली खरड्याची रेसिपी तयार झालेली आहे. हे जास्त बारीक होत नाही, थोडस मोठं मोठंच राहतं, पण त्याची चव जी असते ती अतिशय अप्रतिम लागते. हे आता आपण भाकरी आणि बाजरीच्या भाकरी बरोबर आणि दह्याबरोबर सर्व करणार आहोत. चला तर आपण आता हे सर्व करून घेऊ. मित्रांनो, अशा पद्धतीनं भाकरी, दही आणि त्याच्या बरोबरीनं हा खरडा जर असेल तर जेवणाची मजा काय औरच असते. अशा तऱ्हेनं मित्रांनो हा आपला पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली रेसिपी शेअर मात्र करायची आणि ही रेसिपी करून झाल्यानंतर कशी लागली हे मात्र आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं, कारण आपल्याकडून कॉमेंट येत नाही चिक्कार वेळेला. एक कॉमेंट तुमची आम्हाला आमचा हुरूप अनेक पटीनं वाढवत असते. आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्व मित्रमंडळींचे अगदी मनापासून धन्यवाद.